नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये। सकाळच्या नाश्त्यात रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे का? मग आज घेऊन आलो आहोत असा एक खमंग, चविष्ट आणि झटपट तयार होणारा पदार्थ, ज्याचा सुगंधच तुमची भूक वाढवेल। कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीत तयार होणारी ही रेसिपी घरातील प्रत्येकाला नक्की आवडेल। चला तर बनवूया स्वादिष्ट कांदा पराठा। कांद्याचा पराठा करण्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। आपण ज्याप्रमाणे भजी करण्यासाठी कांदा चिरतो त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी असा कांदा चिरून घ्यायचा आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर हा कांदा असा हाताने पूर्णपणे फोडून घ्यायचा आहे, असं चोळून घ्यायचं आहे। मीठ असं कांद्याला लावून घ्यायचं आहे। कांद्याला पूर्णपणे असं व्यवस्थित मीठ मी चोळून लावलेलं आहे आणि कांदा आपल्याला जेवढा शक्य आहे तितका बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे आपला कांद्याचा पराठा खूप छान होईल। तर आता हे आपण असंच बाजूला ठेवूया। आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये मीठ घालूया। चपातीची कणिक ज्या पद्धतीने आपण भिजवून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। जास्त पातळ असं करायचं नाही, थोडंसं घट्टच आपल्याला ही कणिक ठेवायची आहे। आता मी ही कणिक व्यवस्थित अशी मळून घेते। कणिक मी मळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे, जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही। तर आता याच्यावरती थोडंसं तेल टाकूया। तेल आपल्याला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे। याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपल्याला 10 मिनिटं ही कणिक भिजवून घ्यायची आहे। आता या कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे, तर आपल्याला हे पाणी पिळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कांद्याचा जो पराठा आहे तो जास्त ओलसर होणार नाही। बघा, भरपूर असं पाणी आहे। कांद्यातील सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले ॲड करायचे आहेत। तर त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा मिरची पूड घेतलेली आहे, ती घालूया। आणि थोडीशी कसुरी मेथी, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर मीठ घालायचं आहे। आपण याआधी यामध्ये मीठ घातलेलं होतं। तर आता हे पूर्ण असं व्यवस्थित हलवून घेऊया। हे आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर आपलं पराठा करण्याचं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे। तर आता आपण पराठा लाटायला घेऊया। 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपली कणिकसुद्धा छान भिजलेली आहे। तर आता आपल्याला यातील एक गोळा काढून घ्यायचा आहे। एक वेळ असं जरा थोडीशी मळून घ्यायची आहे कणिक। आता यातील एक गोळा काढून घ्यायचा आहे। पराठा थोडासा जाडच असतो, म्हणून गोळासुद्धा थोडं जाडच घ्यायचं आहे, मोठाच घ्यायचा आहे। आता हा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला कांद्याचं सारण जे आपण तयार करून घेतलेले आहे ते घालायचं आहे। तुम्ही बघू शकता सारण आपलं एकदम असं कोरडं आहे, अजिबात ओलं राहिलेलं नाही, कारण आपण यामध्ये मीठ टाकून ते पाणी पिऊन घेतलेलं होतं। तर आपण ज्या पद्धतीने मोदक करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे आता तयार करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे। आता याच्यावरती आपल्याला कांद्याच्या बिया म्हणजे कलोंजी घालून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। कलोंजी पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर आता याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा आपल्याला लाटून झालेला आहे।
पराठा भाजण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. आता याच्यावरती पराठा टाकूया. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि आता एका बाजूने पराठा शेकला की आपण पलटी करायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आता तेल लावूया. तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही लावू शकता. तुम्ही खाताना जर याच्यावरती तूप लावून खाल्लं तरी चालू शकता. आता ही बाजू छान खरपूस अशी भाजलेली आहे. तर दोन्ही बाजूने छान खरपूस आपला असा पराठा भाजलेला आहे. आता आपण काढून घेऊया. तर तुम्हाला अजून एक दुसऱ्या पद्धतीने पराठा लाटून दाखवते. तर मी गोळा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे. याची आपल्याला पूर्ण चपाती जशी लाटतो त्या पद्धतीने मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. आता ही चपाती आपली लाटून झालेली आहे. तर आता यातील सारण एका बाजूला असं भरून घ्यायचं आहे. पूर्ण पोळीला लावायचं नाही, एका साईडला फक्त लावून घ्यायचं आहे. आणि चाकूने आपल्याला मधल्या भागापासून असा एक कट घालून घ्यायचा आहे आणि ही बाजू याच्यावरती अशी झाकून घ्यायची आहे. नंतर ही बाजू इकडे अशी झाकून घ्यायची. नंतर ही अशी. या दोन्ही बाजू व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहेत, कारण ही बाजू आपली ऑलरेडी पॅक आहे. तर आता हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता याच्यावरती आपल्याला कलोंजी घालून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याच्यावरती कोरडं पीठ घालायचं आहे आणि आपल्याला हा पराठा त्रिकोणी आकारामध्येच लाटून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही आकारामध्ये जरी पराठा लाटला तरी पराठ्याची चव मात्र बदलत नाही. पराठा हा एकदम टेस्टीच लागतो. हा पराठा सुद्धा दोन्ही बाजूने छान असा खरपूस मी आता भाजून घेते. हा पराठा सुद्धा दोन्ही बाजूने छान खरपूस असा मी भाजून घेतलेला आहे. आपण काढून घेऊया. हा पराठा तुम्ही तूप, दही किंवा सॉस सोबत जरी खाल्ला तरी खूपच छान लागतो. तर असा हा झटपट होणारा आणि कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारा कांद्याचा पराठा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.